उन्हाळ्याची तीव्रता जाणवायला चालू झाली की आपल्या सगळ्या बायकांची एकच लगबग चालू होते, ते म्हणजे उन्हाळी वाळवणाचे पदार्थ बनवायची। त्यात महाराष्ट्रीयन बायका आणि उन्हाळी कामं यांचं असं एक अतूट नातं आहे की प्रत्येक घरामध्ये उन्हाळी काम हे केलंच जातं। तर त्याची सुरुवात कशापासून केली जाते तर सांडग्यांपासून। घरात कुठल्याही प्रकारचं शुभ कार्य असेल तर सांडगे हा पदार्थ पहिला बनवला जातो। त्यामुळे आज आपण उन्हाळी वाळवणातला पहिला पदार्थ बनवणार आहोत, तो म्हणजे मिश्र डाळींचे पारंपरिक सांडगे। सांडगे हा प्रकार बनवायला सोपा असला तरी कधी छोट्या छोट्या चुका होतात, त्यामुळे सांडगे वर्षभर टिकत नाही किंवा त्याचा कलर बदलतो किंवा ज्यावेळेस आपण भाजी बनवतो त्यावेळेस ते भाजीत विरघळतात किंवा ते अजिबातच शिजत नाहीत। अशा चुका होऊ नये यासाठी आपण सांडगे बनवताना बऱ्याच छोट्या छोट्या टिप्स पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो, वेलकम टू द वर्षाज कुकिंग स्टुडिओ। मी वर्षा। पदार्थ बनवणं, पदार्थ खाऊ घालणं आणि तो पदार्थ आपल्या नावाने ओळखला जावं याचंच कॉम्बिनेशन म्हणजे द वर्षाज कुकिंग स्टुडिओ। आज आपण एकदम पारंपरिक पद्धतीने डाळी भिजवून सांडगे कसे बनवायचे ते बघणार आहोत। तसे सांडगे हा प्रकार बऱ्याच भागांमध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवला जातो। काही भागांमध्ये डाळींची भरड घेऊन सांडगे बनवले जातात, म्हणजे पीठ बनवून त्याचे सांडगे बनवले जातात, तर काही भागांमध्ये डाळी भिजवून त्याचं वाटण करून सांडगे बनवले जातात। पण असो, सांडगे कसेही बनवा ते चवीला भन्नाटच लागतात। चला तर बनवायला घेऊयात। आता हे मिश्र डाळींचे सांडगे बनवण्यासाठी मी काही डाळी रात्रीच भिजत घातल्या होत्या, कारण डाळी भिजायला 7 ते 8 तास आरामात लागतात। डाळी जर व्यवस्थित भिजल्या गेल्या तर त्या वाटल्याही छान जातात, त्यामुळे इथे मी काही डाळी भिजत घातल्या होत्या। आता याचं काय प्रमाण मी घेतलं होतं आणि कुठल्या कुठल्या डाळी घेतल्या होत्या ते आपण बघूयात। आता मला मागच्या एका व्हिडिओमध्ये एका ताईंनी कमेंट केली होती की तुम्ही जे वाटीचं प्रमाण सांगता ती सेम वाटी प्रत्येकाच्याच घरात असेलच असं नाही, तर जी नॉर्मल स्टीलची वाटी असते तिने प्रमाण सांगत जा। तर त्यासाठीच आज मी इथे जी नॉर्मल स्टीलची वाटी, बऱ्यापैकी बऱ्याच घरांमध्ये अशी वाटी असते, तर तिने प्रमाण सांगणार आहे आणि तुम्हाला अजूनच सोपं व्हावं म्हणून वजनी प्रमाण देखील तुम्हाला सांगणार आहे। आता इथे डाळी घेताना शक्यतो गावरान डाळी घ्या। बघा, ही मटकीची डाळ दिसायला छोटीशी असली तरी चवीला खूप भारी लागते, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी फक्त मटकीच्या डाळीचे सुद्धा सांडगे बनवले जातात, कारण मटकीच्या डाळीला तिची स्वतःची अशी एक टेस्ट असते। त्यामुळे आपण इथे दुसरी कुठलीही डाळ कमी करू शकतो, पण मटकीची डाळ तुम्हाला ज्या प्रमाणात सांगितली त्याच प्रमाणामध्ये घ्या। इथे मी वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम मटकीची डाळ घेतली आहे। ह्या वाटीच्या प्रमाणामध्ये 2 वाटे ही डाळ आहे। आता हरभरा डाळ पण मी इथे अर्धाच किलो घेतली आहे। वजनी प्रमाणात ही 500 ग्रॅम हरभऱ्याची डाळ आहे आणि ह्या वाटीच्या प्रमाणामध्ये 2च वाटे ही डाळ आहे। आता हरभरा डाळीचं प्रमाण इथे थोडंफार कमी केलं तरी चालेल, कारण हरभरा डाळ आपण फक्त यासाठी वापरतो की भाजी एकदा आपण बनवली की ती घट्ट व्हावी, तिची चव छान लागावी। सांडगे भाजीत जास्त जरी उकळले गेले तरी ते भाजीमध्ये विरघळत नाही। मुगाची डाळ मी इथे पाव किलो घेतली। वजनी प्रमाणामध्ये 250 ग्रॅम ही डाळ आहे आणि ह्या वाटीच्या प्रमाणामध्ये 1 वाटी डाळ आहे। मुगाच्या डाळीमुळे मिश्रणाला एक चिकटपणा येतो, त्यामुळे सांडगे वाळल्यानंतर त्याचा चुरा होत नाही। आता बऱ्याच ठिकाणी चिकटपणा येण्यासाठी उडदाची डाळ वापरली जाते, पण काय होतं की आपल्याला सांडगे वर्षभरासाठी टिकून ठेवायचे असतात आणि काही दिवसांनंतर उडदाच्या डाळीचा जो उग्र वास असतो तो सांडग्यांना येतो आणि मग भाजी आपली चांगली लागत नाही। आता आपल्याला ह्या सर्व डाळी एकत्र करायच्या आणि 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून आपल्याला 7 ते 8 तासांसाठी किंवा रात्रभरासाठी ह्या डाळी आपल्याला भिजत घालायच्या। आता 7 ते 8 तास झाल्यानंतर आपल्या डाळी या पद्धतीने भिजल्या गेल्या आहेत। आता ही सगळी डाळ आपल्याला पाण्यामधनं बाहेर काढायची, चांगली निथळून घ्यायची आणि त्याच्यानंतर मिक्सरला आपल्याला हे रवाळ असं याचं वाटण करून घ्यायचं। आता बऱ्याचदा काय होतं की डाळी खूप कोरड्या असल्या की त्या व्यवस्थित वाटल्या जात नाही, मग त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करावं लागतं। पण काय होतं, पाणी पण जास्तीचं झालं तर वडे व्यवस्थित तोडले जात नाही, ते चिवट होतात, मग जास्त दिवस टिकत नाहीत। तर त्यासाठी काय करायचं आहे, एक पुरणाची चाळणी घ्यायची आणि त्यामध्ये आपलं हे सगळं वाटलेलं मिश्रण जे आहे ते टाकून घ्यायचं। हे सगळं मिश्रण यामध्ये टाकल्यामुळं सगळं एक्स्ट्राचं जे पाणी असतं ते या चाळणीच्या खालून निघून जातं। आता आपल्याला ह्या वाटणामध्ये काय काय मसाले ॲड करायचे ते बघून घेऊयात। त्यासाठी मी इथे 8 ते 10 लाल मिरच्या घेतल्यात। ह्या मिरच्या मी ज्या आपल्या हिरव्या मिरच्या येतात त्याच फ्रीजमध्ये न ठेवता बाहेर ठेवून घेतल्या, त्यामुळे त्याचा असा लाल कलर झालाय। त्यानंतर अर्धी वाटी लसूण घेतलाय, 2 चमचे जिरे, 1 चमचा हिंग आणि काही कोथिंबीर। आता आपल्याला याचं वाटण करून घ्यायचंय। आता तुमच्याकडे जर ह्या लाल मिरच्या नसतील तर तुम्ही इथे लाल तिखट पण वापरू शकतात, पण काय होतं की लाल तिखट टाकल्यामुळे थोड्या दिवसांनी त्याचा कलर कमी होतो आणि मग रंगाने थोडेसे आपले फिक्के सांडगे दिसतात। आता बऱ्यापैकी आपलं वाटणातलं पाणी सगळं खाली निघून आलंय। आता आपला मसाला पण तयार आहे। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय।
आता तुम्हाला इथं हवं असेल तर तुम्ही हळदही ॲड करू शकता. मला इथे कलर थोडासा कमी वाटत होता म्हणून मी इथं 1 चमचा हळद ॲड केली आहे. आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं. मी इथे 4 चमचे मीठ घेतलं आहे. मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता. आता या पद्धतीने आपलं पीठ सगळं मिक्स करून झालं की आपल्याला सांडगे बनवायला घ्यायचे. त्यासाठी मी एक इथे प्लास्टिकचा कागद अंथरलाय. आता एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, त्यामध्ये आपले बोट ओले करून घ्यायचे आणि सांडगे तोडायला घ्यायचे. आता या पद्धतीने आपल्याला सांडगे असे छोटे छोटे जेवढे बारीक तोडता येतील तेवढे तोडून घ्यायचे. आता बऱ्याचदा ज्या घरांमध्ये काही शुभ कार्य असेल, लग्न वगैरे असेल, तर त्यांनी पहिले काय करायचं, 5 सांडगे बनवून घ्यायचे मोठ्या साईजचे, हळदी कुंकू टाकून त्याची पूजा करायची आणि मग बाकीचे सांडगे बनवायला घ्यायचे. आता बऱ्याचदा सांडगे तोडताना काय होतं की बऱ्याच बायका ताट घेतात, त्याला तेल लावतात आणि नंतर त्यावरती सांडगे तोडतात. पण काही दिवसांनी त्या तेलाचा वास यायला चालू होतो. त्यासाठी आपण काय करतोय की प्लॅस्टिकच्या एका पिशवीवर किंवा साडीवर सुद्धा हे सांडगे जर परफेक्ट मिश्रण झालं तर तोडू शकतो. आता आपण इथे अजिबात सुद्धा तेलाचा वापर केलेला नाहीये. आता या पद्धतीने ह्या सगळ्या पिठाचे सांडगे मी तोडून घेणार आहे. हे सांडगे अगदी साडीवर जरी तुम्ही टाकले तरी आरामात निघतात, एवढं छान मिश्रण झालंय याचं. आता हे सगळे सांडगे बनवून झाले की मी उन्हामध्ये चांगले सुकवून घेणार आहे. आता पूर्ण दिवस उन्हामध्ये सुकून हे सांडगे असे तयार झालेत बघा. कडकही झालेत आणि कलरही छान आलाय. तरी पण उद्या मी थोड्या वेळासाठी हे सांडगे पुन्हा उन्हात 1 तासाभरासाठी ठेवणार आहे, म्हणजे आपल्याला वर्षभर हे आरामात टिकायला मदत होईल. तर अशा पद्धतीने उन्हाळी वाळवणातला पहिला पदार्थ सांडगे आपले तयार झालेत. याची जर भाजी कशी बनवायची याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा. त्याची ही रेसिपी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या ह्या फूड बिझनेस सिरीजला अजून जॉईन केलं नसेल तर नक्की जॉईन करा. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा.